आमचा काय चाललंय यानं तर आंब्यांना धरलं ना कच्चं आंबा देऊन झालं. आता काय करतील ते नाही गवलं मग. सो गाईज कशा प्रकारे आमची पूजा चालू आहे. सो गाईज मी अगरबत्त्या आणि मा बघा धागा गुंडळते आणि त्या आरत्यांच्या पूजा चालू आहे. मानसी ताई आमची वट पौर्णिमा आणि माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत पण आहे. तुम्ही बघू शकता आम्ही सगळ्याजणी नटलेलो आहोत आणि आमची मंडळी सगळी आलेली पण आहे. मामीसा आल्यान या 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 मामीसा या या या. सो गाईज आता चला आम्ही जाऊ आणि मस्तपैकी पाऊस पण आलेला आहे. आमच्या मेकअपची वाट लागणार आहे. मेकअपची फुलटू वाट चुकले आमचे मेकअपची वाट. आमची 17 पकडा चलवट पोचायला चला चला आमच्या आल्या नंदनबाई आल्या डेक. सो गाईज कशा प्रकारे आमची पूजा चालू आहे. सो गाईज पूजायला या. सिंच्या साइड वर हा तर या 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 नाही तर माझ्या जवळ थांब तू माझ्या जवळ आली. हे बघ गोळूचा फोटो. ए शाईशे साइड वर ए
चिन्नी एक कधी चिन्ना मार कशी चिन्ने अथर्र बांधला 32 वर्ष झाली नीट बांधलाय तर कधी बांधला नीट. सो गाईज मी अगरबत्त्या आणि मा बघा धागा गुंडळचे आणि त्या अर्धांच्या पूजा चालू आहे. मानसी ताई आता गोवळायचं अजून धागा बांधायचा आणि धागा बांधताना काही 7 जण मी तोच नवरा पाहिजे आपल्याला. हा ह्या गीताई बघा गीताई काय मागलं चकल्या 2-3 आमची ना दुर्वा आहे ना त्यांची दुर्वा शिच्चा आपली बेलावणीवरची छत्री आण. आपली बेलावणीवरची छत्री आण जा गुलाबी. साइड हुआ.
उभी राहा ना तू. थांब. आमचं आता हळद कुंकू लावणं चालू आहे. चिने तू नको जाव. काय चिने तू एक नाट. केळी स्वस्त आहेत गाईच. टकुले य काय चाललं तुझा? आणखी तुझी वाटी भरली घे बेला. आली तिचा झाला 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 लावतो. पिता माझी छोटी ननंद आहे. भरली का गाईज आमच्या सगळ्यांच्या ओट्या वगैरे भरून झालेल्या आहेत आणि आम्ही वडाला मस्तपैकी पूजलेला आहे आणि सगळ्यांनी 7 जण मी तोच नवरा मागितलेला आहे. ओके हाच नवरा पाहिजे. ही साडी पण मॅचिंग आहे. मला गिफ्ट आलेलं आहे आणि ते गिफ्ट दिलेलं आहे सुवर्ण आईने आणि नाना सरांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या सुद्धा साड्या बघा गाईस मॅचिंगच आहेत. यांची लाल निळा आणि गुलाबी. त्यानंतर मित्रांनो आम्ही चालून फोटो काढायला. फोटो मला वाटतं गार्डनमध्ये चांगले आहे म्हणून गार्डनमध्ये फोटो करायला चालले. फक्त फोटो काढायला. बघा आमच्या बायका कशा दिसतात आज. 2 वडात एक गार्डनमध्ये येत आहे. आपण बायका पुसतात. आम्ही ते साईडला गेलो. बायका ये साईडला बहिण मुका आईसावीचा असतं बाबा. ऋषींचा उपास मला टात्याचा आता. मग आता कशा बोलल्या बहिण धागा बघ असं आणलाय आत्यासारखाच. त्या तऱ्हेने गायरीचं फोटो. हिला फोटोची लई जाऊस आहे. मीच का चाललो फोटो करता करता. आता चालून घरा नवऱ्याची वाट बघते. नवऱ्याला वाहन देवाचं आहे. हां समजलं. सो गाईज बघूया आता. एक हफ्ते में काम दिलवा दूंगा. तब तक बीच या सिनेमा ये सब बंद रहेगा. ये मतलब कल सवेरे से अपने आप को छोड़ा. अभी तुम महीना हो गया.
त्याच्यानंतर मित्रांनो माझी झाली भाकरी दुधाची वेल आणि भाकरी दिसते आणि मस्तपैकी पाणी पडतंय म्हणजे पाऊस पडतंय. आवरा वज्जर पडतंय का विचारू नका, भरपूर वज्जर पडते पाणी. नशीब सकाळी पाणी नव्हता, नाही तर आमच्या साऱ्यांच्या मेकअपची वाट लागली असती वाट. थोडा गाई माझ्या आता खूप होय मस्तपैकी सॉरी आग मस्तपैकी पेटली आहे. खापरीवरती कशी आग जास्त असली का भाकरी मस्त फुगतं, नाही तर मग भाकरी खपली. गरम पण भरपूर करतो आणि आज तर कंटाळा येणार नाही कारण का पाऊस पडतो आणि पावसाला बघून बघून तुमचा आनंद पण होतो आणि असं वाटतं की भिजायला जाणार. त्याच्यानंतर मित्रांनो माझी झाली भाकरी दुधाची वेल आणि भाकरी दिसते आणि मस्तपैकी पाणी पडतंय म्हणजे पाऊस पडतंय. आवरा वज्जर पडतंय का विचारू नका, भरपूर वज्जर पडते पाणी. नशीब सकाळी पाणी नव्हता, नाही तर आमच्या साऱ्यांच्या मेकअपची वाट लागली असती वाट. थोडा गाई माझ्या आता खूप होय मस्तपैकी सॉरी आग मस्तपैकी पेटली आहे. खापरीवरती कशी आग जास्त असली का भाकरी मस्त फुगतं, नाही तर मग भाकरी खपली. गरम पण भरपूर करते आणि आज तर कंटाळा येणार नाही कारण का पाऊस पडतो आणि पावसाला बघून बघून तुमचा आनंद पण होतोय आणि असं वाटतं की भिजायला लागतं.